संजयजी राठोड जे या विभागाचं संपर्क या महानगरपालिका निवडणुकीचा त्यांच्याकडे आहे, ते उद्या येथील. त्यांचा फिक्स वेळ आल्यानंतर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा उद्या आम्ही त्रास देणार आहोत. आज तुम्हाला त्रास दिलं त्याबद्दल क्षमस्व. पण नेमकं काय युती संदर्भात काय नेते सांगतील परिस्थिती काय आहे सध्या? युतीची परिस्थिती काय आहे? होणार आहे, नाही होणार आहे, शक्यता कमी आहे, जास्त आहे? माझ्या मते आधारमध्ये आहे. उद्या संजयजी राठोड पूर्ण पिक्चर क्लिअर करते. शिवसेनेने जो प्रस्ताव दिला होता त्याचं काय झालं? शिवसेनेने जो प्रस्ताव दिला त्याच्यावर सध्या उत्तर आलेलं नाही. बैठकीत आपण 30 ते 35 सीटाची मागणी करून आली होती. आम्ही 35 30 ते 35 सीटाची मागणी करून आले होते. त्याची त्यांच्याकडून काय आलं? काही आलं नाही आमच्यापर्यंत तरी. तुम्ही ठाम आहे का पूर्ण अजून 35 जागेवर? आम्ही ठाम आहोत. पण तुम्हाला असं वाटतं का अपेक्षा आपल्या मनाप्रमाणे जागेचं वाटप होईल? मी मन कवळा नाही आहे ना. त्याचं उत्तर तीच देऊ शकतील. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. आता उत्तर तिकडनं येईल किंवा कदाचित नेत्यांची आणि वरच्या लेवलवर काही मीटिंग झाली असेल तर उद्या संजयजी राठोड माननीय नामदार ते येतील आणि पूर्ण परिस्थिती क्लिअर करू. मग तुम्हाला 30 ते 35 जागा उपलब्ध नाही झाल्या तर तुम्ही वेगळे उभे राहणार का? जर तुमच्या अपेक्षेनुसार 30 ते 35 जागा तुम्हाला भेटल्या नाही तर तुम्ही सेपरेट उभे राहणार का? मी या आधीच सांगितलं आहे, सन्मानजनक युती झाली तरच युतीमध्ये लढण्याची आमची मानसिकता आहे. मागच्या वेळी महापालिकेत 7 जागा होत्या शिवसेनेच्या. 8 वर्ष झाली त्या विषयाला. 8 वर्षानंतर खूप पाणी वाहून गेला राजकीय क्षेत्रातला. 8 वर्ष आधी मी BJPत होतो, सुनील देशमुख BJPत होते. तसं पाणी खूप वाहून गेलं ना. आता नवीन परिस्थिती आहे. नया गडी नया राज.